प्रस्तुत करतो। प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग, गायलेला अभंग, उच्चारलेला अभंग अखंड महाराष्ट्राचा विचार करता, अखंड विश्वाचा विचार करता, या विश्वातील एक अधिकार संपन्न संत, मी बऱ्याचदा सांगतो, संत म्हटलं की त्याच्यापुढे विशेषत्वाने अधिकार संपन्न हा शब्द जोडावाच लागत नाही। या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जेवढे म्हणून संत झाले, सगळेच्या सगळे संत अधिकार संपन्न, ज्याचा त्याचा अधिकार वेगळा आहे, ज्याचं त्याचं अधिष्ठान वेगळं आहे, ज्याचं त्याचं कार्यकर्तृत्व वेगळं आहे। ज्ञान म्हटलं की ज्ञानोबराय, शांती म्हटलं की नाथ बाबा, भक्ती म्हटलं की संत शिरोमणी नामदेवराय, आणि वैराग्य म्हटलं की जगद्गुरु तुकोबराय। तात्या त्यातही वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा असणारे जगद्गुरु तुकोबराय आजच्या अभंगामध्ये अतिशय सहज साधं सोपं बोलतात। तुकोबरायांचं बोलणं सहज आहे, साधा आहे, सोपं आहे, पण विचार करायला लावणार आहे एवढं मात्र निश्चित आहे। तुकोबरायांच्या मुखातली भाषा अशी आहे, मरण माझे मरून गेले, मज केले अमर। महाराज, हे तुम्ही जे मरण माझे मरून गेले, मज केले अमर असं जे तुकोबराय लिहित आहेत, हे असताना लिहितायत का गेल्यानंतर? साहजिक आहे, असतानाच लिहितायत। मग अडचण अशी आहे, मरण मारायचं असेल तर मरेपर्यंत वाट बघ, नाही मारायचं असेल तर मरेपर्यंत वाट बघावी लागते, पण मरण मारायचं असेल तर मरेपर्यंत वाट बघावी लागत नाही। मरण जिवंतपणेच मारता येतं। कुणी मारलं जिवंतपणे? मरण कसं मारता येईल? कुणी मारलं? शबरीनं नाही मारलं। कोणी म्हणला? शबरीनं किती वर्ष वाट बघितली होती? शबरीनं किती वर्ष वाट बघितली होती? आता ते कोणी म्हणतं 60,000 वर्ष वाट बघितली होती, कोणी म्हणतं 80,000 वर्ष वाट बघितली। मला सोपं उत्तर येतं त्याच। शबरीनं वाट किती दिवस बघितली होती, किती वर्ष बघितली होती? मी एक सांगेन, शबरीने वाट देव येस्तोवर बघितली होती, आणि वाट तेवढीच बघावी लागते। हे परमार्थ आहे। ह्या परमार्थात परीक्षेला किंमत नाही, तर प्रतीक्षेला किंमत आहे। तुम्ही किती परीक्षा पास झाला? कोण खातो? उलटी ज्ञानेश्वरी पाठ असणार गडी घरात बसून, हा किती परीक्षा पाठ कोण खातं? हे तर परीक्षेला किंमत नाही, तर प्रतीक्षेला किंमत आहे। तुम्ही किती संयम ठेवू शकता, तुम्ही किती भगवंतावरती निष्ठा ठेवू शकता। किती वाट बघितली होती, देव येस्तोवर वाट बघितली होती। तिला विश्वास होता एक दिवशी माझा राम येणार आहे। राम आल्यानंतर रघुनंदनाला बघितलं, आणि रघुनंदनाला बघितल्यानंतर रघुनंदनाने तिची झालेली अवस्था बघितली, आणि शबरी मातेला विचारलं, बोल तुला काय नको राम, आता तुला बघितलं, इच्छा एवढीच आहे, काय आता मरून जावं। आणि हो, माझी आणखी एक अपेक्षा आहे, काय? तुझ्या हाताने माझ्या देहाचं तू सोनं करावं। आणि रामा, जोपर्यंत मी डोळे झाकत नाही तोपर्यंत तू नजरेसमोर माझ्या पुढे उभा राहा। शेवट माझी नजर झाकेपर्यंत माझ्या समोर तू असावा, माझी इच्छा अशी आहे। मरत असताना आयुष्याच्या अंतकाळाला शेवटचं दृश्य पुढं रघुनंदन उभा असावा। जिवंतपणे तिने स्वतःच्या देहाचं सोनं करून घेतलं होतं। विटेवरचा मालक चालत शबरीपर्यंत जाऊन पोहोचला होता। मरण माझे मरून गेले, मज केले अमर। महाराज, हे मरण मारण्यासाठी तुम्ही अमरत्वाला जाऊन पोहोचला, पण आमची शंका अशी, आमची अडचण अशी आहे, हे अमरत्वामध्ये कोण आनंद आहे? हो, आता थोडं सुरुवातीलाच होईल, थोडं थांबाच बरं। मला थोडस ते रेग रूप लागू दे माझा। मी तात्या थोडं सुरुवातीला तुमच्या बरोबर बोलतो। महाराज, हे अमरत्व तुम्ही मिळवलं म्हणतात, अमरपदापर्यंत तुम्ही गेला म्हणता, पण खरंच सांगा, मृत्यू चांगला का अमरत्व? बाबांनी उत्तर दिलंय, सांगू, मृत्यू चांगला आहे। किती जणांना मरावं वाटतंय? नाही, कोणा माझ्याकडे सुद्धा बघू नका, आपल्याला बी वाटत नाही।
गळ्याची मरावं कोणाला वाटतं तेव्हा? मरावं कोण आणि का मरावं वाटावं? अरे नाही नाही पंढरीबुवा, नाहीच मरावं वाटलंच नाही पाहिजे. आयुष्यात येऊन तुम्हाला एकदा जरी मरावं वाटलं तर तो तुमच्या जीवनातला सगळ्यात मोठा पराभव. एकदा सुद्धा नाही वाटलं पाहिजे मरावं. का मरावं? सहजासहजी नाही मिळालं. एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा. हे सहजासहजी मिळालं काय? अरे हजारो हजारो जन्म, लाखो जन्म मिळाल्यानंतर तुम्हाला आम्हाला हा नरदेह मिळालाय. मला जाणीवपूर्वक सांगू द्या, आपल्याला मरावं असं वाटत नाही, वाटतही नाही. सर्वसामान्य जीवाची अपेक्षा अमर व्हावं. पण एकदा झाला असं जर अमरत्वामध्ये तो आनंद असेल तर आम्ही स्वर्गात जे अमर आहेत त्यांची भेट घेतली. स्वर्गात अमर असणाऱ्यांना विचारलं, बाबांनो, जीव म्हणून जगत असताना आमची अशी इच्छा आहे, आम्ही अमर व्हावं. तुम्ही अमर आहात, तुमची काय इच्छा आहे? अमर देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मा. महाराज, स्वर्गात जे अमर आहेत त्यांची अशी इच्छा आपण 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 या मृत्यू लोकामध्ये जन्माला यावं. आदांतरी बोलतं काय? असा कोण आहे स्वर्गात ज्याला वाटतं आपण परत मरावं म्हणून, परत जन्माला यावं म्हणून? तर ते ऐकत असेल तर मी दृष्टांत उदाहरणासहित सांगू शकतो. गौतम ऋषींची भेट एकदा फक्त अश्वत्थाम्याबरोबर झाली. बहुतेक अश्वत्थामा माहिती असावा तुम्हाला. या जगामध्ये जे 7 चिरंजीव सांगितले त्यातला नंबर 1चा चिरंजीव अश्वत्थामा. अश्वत्थामा चिरंजीव आहे, बळीराजा चिरंजीव आहे, महर्षी व्यास चिरंजीव आहेत, कृपाचार्य चिरंजीव आहेत, तो परशुराम चिरंजीव आहे, मारुतीराया चिरंजीव आहे, विभीषण चिरंजीव आहे. ह्या सगळ्या चिरंजीवांपैकी अश्वत्थामा अमर आहे. आणि अमर असणाऱ्या अश्वत्थाम्याला अडचण अशी झाली, अश्वत्थाम्याच्या कपाळातून पू व्हायला लागला. गौतम ऋषींबरोबर भेट. गौतम ऋषींनी अश्वत्थाम्याकडे बघितलं ना, अश्वत्थाम्याच्या डोळ्याला पाणी होतं. विशाल बुवा, गौतम ऋषींनी अश्वत्थाम्याला विचारावं, हे अश्वत्थाम्या, अरे जगामध्ये जन्माला आलेला प्रत्येक माणूस मरणाच्या भीतीनं दुःखी आहे. आज प्रत्येकाचा विचार केला, मंडपामध्ये बसलेली, मंडपाच्या बाहेर बसलेली, सावलीला बसलेली सगळी माणसं मरणाच्या भीतीनं त्रस्त झालेत. प्रत्येकाला विकासांना मरणाची भीती. कुणी एखादा म्हणत असेल मी कोणालाच भीत नाही, जो कोणालाच भीत नाही ते सुद्धा मरणार देतो. प्रत्येकाला मरणाची भीती आहे. मग मरणाची भीती असणारे आम्ही सगळे, मरणाच्या काळजीनं त्रस्त झालेले आम्ही सगळे. पण हे अश्वत्थाम्या, तू अमर आहे, तुला अमरत्व प्राप्त झालंय. या जगामध्ये जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून तू सुटून गेलाय. त्यांची सरली येरझार झाला सफल व्यापार. या न्यायानं तुझी येरझार संपून गेली. तुला जन्माला यावं लागणार नाही, तुला मरावं लागणार नाही. रडतो कशासाठी? अश्वत्थाम्याचं उत्तर आहे, मरत नाही हेच माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं दुःख आहे. का बघा तुम्ही, एखादा माणूस आठवत असेल तर बघा,
एखाद्या दुःखानं ते प्रचंड त्रस्त झालेलं असतं. तात्या, एखाद्या माणसाच्या शरीराला भली मोठी जखम झालेली असते आणि सगळे दवाखाने झाल्यानंतर सुद्धा त्या जखमेवरती जर इलाज नाही सापडला, डेगळे भावने, तो माणूस सहज बोलतो, हे सगळं श्वसण्यापेक्षा म्हणजे ऐका ना, तुमच्या शरीराला जर एखादी जखम झाली तर मरणाने का होईना पण तुमची सुटका होऊ शकते. राहिलं मी म्हणतो बाकी सगळं मेल्यावर तरी सुटका आहे ना. अश्वत्थाम्याची अडचण अशी होती, शरीराला जखम आहे, मरण येत नाही. ती जखम त्याला चिरंजीव पद जरी असलं तरी ती जखम त्याच्या सोबत राहणार आहे. मला जाणीवपूर्वक सांगू द्या, मृत्यू याला जरी तुम्ही वाईट म्हणत असला तरी, मृत्यूला जरी वाईट म्हणत असला, तुम्ही आम्ही जन्माला आल्यानंतर या मृत्यू लोकाला जर वाईट म्हणत असाल तर स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा मृत्यू लोके व्हावा जन्मामा किंवा मग इह लोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे धन्य मे जन्मालो दास विठोबाचे झालो. आणि आम्ही विठोबाचे दास झालो, आम्ही वारी केली, पांडुरंगाबरोबर फिरलो. याचा फायदा आम्हाला काय झाला? काही नाही. मरण माझे मरून मज केले अमर. महाराज, हे मरण मारण्यासाठी तुम्ही केलं काय? त्याच्यासाठी मी माझा ठाव शोधलो, मी माझं मूळ शोधलो. तुकोबाराय सांगतात, मी माझा ठाव शोधल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं, मी माझं मूळ शोधल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं, तुकाराम हे माझं नाव नाही, देहू हे माझं गाव नाही. तुकाराम हे माझं नाव नाही म्हणजे मी ठेवलेल्या नावाला हो देतोय. हे तुकाराम माझं ठेवलेलं नाव आहे. जगात आल्यानंतर माझं नाव तुकाराम ठेवलं नाही तर मी कुणी तुकाराम नाही आणि हे देहू कुणी गाव नाही. माझ्यासाठी जर विचार करत असाल तर मी नेमका आहे कोण? नो हे तुका म्हणे दिसतो मी तैसा पुसणे ते पुसा पांडुरंगा. मी माझा ठाव शोधला, माझ्या लक्षात आलं तुकाराम हे माझं नाव नाही. अरे मी त्या भगवंताचा अंश. तुका म्हणे कैची किव कोठे एखाद्या पाण्यावरती लाट आलेली असते. लाट म्हणजे पाणी का? लाट म्हणजे पाण्यापासून वेगळं काय? एखाद्या पाण्यावर तरंग येतो आणि मग पाण्यावर आलेला तरंग पाणीच आहे का पाण्यावर आलेला तरंग पाण्यापासून वेगळा आहे? पाण्यावरती जरी तरंग आला तरी तो पाणीच आहे. पाण्यानं स्वतःच अस्तित्व कसं सोडून दिलं? नाही दिलं. पाणी पाणीच राहिलं. मी देवाचा अंश आहे. मग मी जरी समजा जीव म्हणून जन्माला आलो तरी मी देव आहे. मी वासुदेव तत्व, मी देव आहे. मला जेव्हा कळालं की मी त्या देवाचा अंश आहे, तेव्हा माझ्या आयुष्यातले सगळे देहभाव संपून गेले, ओसरून गेले. काम क्रोध लोभ निमाले ठायचे, अवघी आनंदाची सृष्टी झाली. जेव्हा मला कळालं आपण त्या देवाचा अंश आहे, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं, आता कुणावर रागावण्यात काय मजा आहे रे? खरा परमार्थ आयुष्यात कधीतरी एकदा ह्या उंचीला जाऊन पोहोचतो. कोणत्या? जिथं कुणाबद्दल राग नाही, कुणाबद्दल त्रास नाही, कुणाबद्दल चिडचिड नाही, कुणाकडून कोणतीच अपेक्षा नाही. माझ्या नशिबात जे येईल ते माझ्या विठेवरच्या मालकाने मला दिलं म्हणून स्वीकारायचे. ठेविले अनंते तैशेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान, या न्यायानं चालत राहायचं. तुकोबाराय सांगतात, मी माझ्या आयुष्यात जेव्हा कळालंय की आपण त्या देवाचा अंश आहे, अरे आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारणाशी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. वैकुंठातून आलो ना, वैकुंठातून देवाचा अंश असून सुद्धा आपण चिडावं एकमेकांवरती, रागवावं, बोलावं, वैर करावं नको. माझ्या आयुष्यातला राग संपून गेला, लोभ संपून गेला, द्वेष संपून गेला. आणि हो, माझ्याही आयुष्यामध्ये पूर आले होते. मला माहिती आहे, आयुष्य म्हटलं की पूर येणार. प्रत्येक वेळी पाण्याचाच येतो असं काही नाही. पूर चांगल्या दिवसाचा येतो, चांगल्या घटनांचा येतो, चांगल्या माणसांचा येतो, चांगल्या क्षणांचा येतो. लेखे पाहुणे, जसा चांगल्याचा येतो तसाच वाईटाचाही येतो. नाही, गेल्या वर्षी या बिचुकले परिवारातून दादा निघून गेले. पूर चालतं हे माझ्याकडे त्याला फोन यायचा घरनं कुणाचा तरी. फोन आला, त्याला सांगायचं
दादांना साताऱ्याला नेले म्हणून. आणि लय जीव लावला मी त्या पोरा, लय म्हणजे लय जीव लावला. प्रेम होत त्याच्यावर. त्याला वाटायचं घरी जावं, विचारायला माझ्याकडे यायचं. काय झालं रे? साताऱ्याला मध्ये कोण आहे सोबत माहित नाही. बाबू गेला वाटतं. बर, जायचंय तुला? किती दुःख होतं मला माहित नाही त्याच्या काळाचा, तरी त्यात नाही म्हणायचं तुम्ही माणसाल जा म्हणला तर जातो. काय होतं संत भगवान, मी माझा आरोप आहे बऱ्याच जणांना अमोल सोड कळाला नाही. विशाल बुवा गेले 11 वर्ष झाला पण सोबत आहे. सोबत असणाऱ्या माणसाचं वाईट व्हावं ही अपेक्षा आजपर्यंत कधी केली नाही, कधीच नाही. आणि आता ज्या दिवशी तसं वाटेल त्या दिवशी मी सोडून देईन ही सगळं. मी स्पष्ट बोलतो जाहीर, कधीच आपल्या मनाला तसं वाटत नाही. मी त्याला थांबवायचो. म्हणजे मला वाटत होतं का त्याच्या आजोबाला त्रास व्हावा. मला एवढंच, त्याच 10वीच वर्ष होतं आणि मला वाटायचं तिथं गेला तर त्याला टेन्शन येईल, ताण येईल, त्यापेक्षा इथं राहिलं तर 4 पुस्तकं वाचलं. पण पुन्हा पुन्हा माझ्या तात्या लक्षात आलं तिथं राहिलं तरी त्याला ते करमत नव्हतं. एक दिवशी जा म्हणलं, जा मग जा जा भेटून ये दादांना. आणि बहुतेक दादा सुद्धा बारक्या बारक्या म्हणत होते. तिथून निघून आलं. लय प्रयत्न केला सगळ्यांनी, एक माणूस नव्हता घरात तो प्रयत्न करत नव्हता. दोन्ही पोरांनी, नातवंडांनी, सुनाबाळा सुद्धा सगळे विसरून दादांसाठी झटत होत्या. एवढंच वाटत होतं देवा आमच्या दादा फक्त आमच्यासाठी शिल्लक राहिले पाहिजेत. आणि शेवटी एक दिवशी बातमी येऊन धडकली, दादा गेले म्हणे. सांगू, घरातला करता धरता माणूस त्याला लय काही नाही. नंदुबुवा दादा म्हणजे या परिवाराचा आळा होता. दादानं हे सगळं घर बांधून ठेवलं होतं. आज आज पर काय घेऊन गेले सोबत? काय नाही रे, कवडी घेऊन गेले नाहीत. फक्त एक काय, आज आज पोरं बाळा जर उभा राहतील आणि दादांना बघायचं म्हटलं तर दादा आता कुठं दिसणार नाहीत. एवढा भला मोठा चांगल्या मनाचा माणूस निघून गेला. आज लेकरा बाळांच्या डोळ्याला पाणी येतं. पुढं विचारतात देवाला, देवा का रे, का म्हणून वैऱ्यासारखा वागला देवा Bye.
देवा तुझा माझा कारे वायरा कार दुःखाचे डोंगर दाखविशी बळे बांधून या देशी काळा हाती आयुष्य काय चित्ते आले तुझे आणि देवा तुझी केली होती आशा बरवी ऋषिकेश कळवा आला होता गेला पूर. खूप बरं सांगतात माझ्याही आयुष्यात पूर आला होता. फक्त हे काय तात्या नंदुबुवा पूर आला की धीर धरत जा, काही करत जाऊ नका. येतो प्रत्येकाच्या वाट्याला येतो, कीर्तनात बसलेल्या प्रत्येकाच्या वाट्याला येतो. मी आवर्जून सांगतो तो 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 संपत्तीचा बी येतो, सौंदर्याचा येतो, ताकदीचा येतो. फक्त ध्यानात ठेवायचं पूर आहे ओसरणार हे मात्र नाही. धीर धरूनच राहायचं. आला होता गेला पुरधरीला धीर जीवनी. काय करायचं होतं? काही नव्हतं. तुका म्हणे बुनादीचे झाले साचे उजळणे. जे सत्य आहे ते मला जाणून घ्यायचं होतं, जे अंतिम आहे ते मला जाणून घ्यायचं होतं. मला ते अंतिम मिळालं आणि ते अंतिम मिळवण्यासाठी मी केलं काय? ठाव पुसले, बुड पुसले, ओस ओसले, देहभाव. एकदा देहभाव ओसरले की आयुष्याची अवस्था अशी झाली, मरण माझे मरून गेले, मज केले अमर. काहीसा या अर्थाचा 4 जन्माचा मानवी आयुष्यातलं जे अंतिम सत्य आहे त्या अंतिम सत्यापर्यंत मी पोहोचलो आणि पोहोचल्याबरोबर माझ्या आयुष्यातलं मरण मरून गेलं असा स्वानुभव सांगणारा अतिशय गोड, अतिशय पवित्र, आजच्या सेवेला साजेसा असणारा अभंग विठ्ठल. काहीसा या अर्थाचा अभंग सेवेला घेण्यापाठीमागचा परिहार नाम सेवेचं कारण या परिवाराचं अस्तित्व, या परिवाराचं मांगल्य, या परिवाराचं पावित्र्य, या परिवाराचं सन्मान, या परिवाराचं स्वाभिमान, या परिवाराचा अभिमान, या परिवाराचा आधारवड, या परिवारातलं एक आदर्श व्यक्तिमत्व. हे समस्त म्हणजे हे फक्त अमरच्या घराबद्दल बोलतोय मी असं नाही. समस्त बिचुकल्या वस्तीच्या बाबतीत विचार करता अख्ख्या वस्तीसाठी आदर्शवत असणारं व्यक्तिमत्व, सगळ्यांबरोबर आपुलकीनं, सगळ्यांबरोबर जिव्हाळ्यानं, सगळ्यांबरोबर प्रेमानं राहिलेलं व्यक्तिमत्व. कुणाच्याही कार्याला जरी निघाले तरी स्वतःच्या खिशातले 2 रुपये खर्चायची तयारी ठेवणारी माणसं. थोडं तर त्या माणसं ती त्यावेळीची तशी होती नाही का? जुनी माणसं भावाच्या पोरीवर सुद्धा स्वतःच्या लेकीसारखा जीव लावायची. आता तर पैसा जास्त झाला ना, पण स्वार्थी जगायला लागला. माझीच गाडी, माझीच माडीन, माझ्याच बायकोची गोलगोल साडी, एवढ्यापर्यंत आपलं जगणं झालं. ही माणसं व्यापक जगत होते. त्यांच्याकडे उदात्त अंतकरण होतं. हे सगळं बघितल्यावर तुम्हाला वाटतंय तुकोबऱ्यांच्या गाथेतलं एखाद दुसरा अभंग पाठ असेल? नाही, नव्हताच. मी धाडसाने बोलतो. थोडं प्रमाण पाठ नव्हती, पण जगणं प्रमाणाला अनुसरून होतं. शेवटी गाथा असेल, ज्ञानेश्वर काय लिहिलंय? चांगलं वागल्यावर चांगलं होतं एवढंच लिहिलंय ना त्यात. ह्याच्यापेक्षा वेगळं त्यात तरी काय तत्वज्ञान आहे? जीव तोडून जेव्हा तुमचा सगळा वेदांत संपतो तेव्हा सगळ्या वेदांताचं अंतिम उत्तर येतं जगन मिथ्या म्हणून. हे जग नश्वर आहे, खोटा आहे, लबाड आहे. मग नश्वर आहे, खोटा आहे, लबाड आहे तर मसनवट्यात बसल्यावर एखादा माणूस म्हणतो काय खरं आहे? शेवटी तिथंच आलं की हो. पण ह्या सगळ्या गोष्टीला प्रमाण म्हणून ही माणसं जगत गेली. विश्वास होता, चांगलं केलं की चांगलं होतं. आणि मी आणखी कीर्तनात बोलतो, जाणीवपूर्वक बोलतो, तुम्ही सगळी माझ्या रक्ताची माणसं आहे म्हणून बोलतो. दुनियेत दुसरा सिद्धांतच मानू नका, एवढंच ध्यानात ठेवा, चांगलं केलं की चांगलं होतं. कोणाचं बी असू, वैरी असू द्या, त्याच्याबद्दल मनात कधी वाईट भाव ठेवू नका. वैरी असला तरी तो जुनीच माणसं म्हणायची वैरी असावा पण सुख्या असावा. त्याचं वैर. मग अलीकडे हे सगळं सोशल मीडिया हे ते बघितल्यानंतर अलीकडली लय लांब बोलायचं गेलं तर राजकारणाने सुद्धा घसरलेल्या पातळ्या बघितल्यावर काय लक्षात येतं? संपली माणसं तत्वानं जगायची बंद झाली. शेवटची पिढी जी तत्वानं जगली, ही शेवटची पिढी जी एकमेकांना आपुलकीनं त्यांनी जवळ ठेवलं होतं, ही शेवटची पिढी आहे. जी पिढी भावाच्या पोरीची लग्न जमवायला गेली, आता नाही जात नाही, गळ्यात निहनाच कोण येतं. तर निहाला तरी पदर पेट्रोल टाकून जाऊन मोडून आला पाप. निहावा कोणीकडे ह्याला निहलता की लग्न जमा? ह्याच्यात येण्यात आलं आपल्या पुरीपेक्षा चांगल्या घरी भावाची पोरगी जाते, हो पदर पेट्रोल टाकून तिथं जाऊन लगीन मोडून नका. मी आवर्जून सांगतो, खूप आदर्श जगली ही माणसं. जगणं खूप आदर्श होत होतं, वागणं खूप आदर्श होत होतं, सगळ्यांबरोबर सलोख्याचे संबंध. आणि
2 पत्नी, एकीच नाव लक्ष्मी, एकीच नाव इंदुबाई, 2 मुलं, आदरणीय पोपटराव, आदरणीय महादेवराव, एक मुलगी बाळूताई नावाची. सगळं चांगलं व्यवस्थित करून दिलं आणि आता फक्त निवांत बसून खायचे दिवस. नातवंड कर्तुकीला आली, पण ह्या सगळ्यात थोडं आजारपणाचं निमित्त झालं संतोष बुवा. मी मागाशी बोललो त्याप्रमाणे लय खर्च केला, लय प्रयत्न केला, नाही हो. खर्चाने आणि प्रयत्नाने माणसं वाचली असती तर कुणीच आपल्या घरातला माणूस मरूनच दिलं नसतं. शेवटी दादांना या जगाचा निरोप घेऊन जावं लागलं. चांगलं माणूस निघून गेलं. काळाची हेवडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा मायबाप. या उक्तीला अनुसरून देह ठेवला. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैशी. याला अनुसरून देह ठेवला. त्या घटनेलाच 1 वर्ष पूर्ण होते आणि वर्षपूर्तीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कीर्तन सेवेत आदरणीय दादांबद्दल बोलत असताना संत बुवा काळजी होती त्या जीवाच्या पाठीमागे एक, पण भगवंतानं त्यांच्या हयातीत ती काळजी मिटवली होती. शेवट बघत असताना लेकरा बाळांकडे बघून एवढंच म्हणले असतील, बाळांनो करायचं तेवढं तुम्ही केलं, जेवढं तुमच्या हातात होतं तेवढं तुम्ही खर्च करायचा केला, सेवा करायची केली. हो, अजून एक वाक्य संत बुवा. आता तुम्ही कुठं कीर्तनाला गेला तरी बऱ्याचदा ऐकायला मिळतंय, आई बाप सांभाळा, आई बाप सांभाळा, आई बाप सांभाळा. निवळच दुनियेने सोडून दिलंय असं नाही. त्या 10% माणसं अशी आहेत जे आई वडिलांना नाहीच सांभाळत. पण नंदुबुवा आजही बऱ्याच घरात आई बापाला देवासारखं जपतायत. मी कालच कीर्तन नव्हतं ना, कालच म्हणजे शेजारच्या गावात गेलतो सहज. त्या आजीबाई होत्या, मरणाच्या दारात पोचली म्हातारी ती. आणि कोणतरी हाक मारून सांगितलं, सुळ महाराज आल्यात. झोपलेली होती, थोडीशी अशी धडपडून उठाय बघितली. ओळखू तर काहीच येत नाही. म्हणलं हाय का बरं? होय बरं आहे. पाहणे आलं राव म्हातारीच्या डोळ्याला. बाकी जाऊ द्या, पण म्हातारपणात एखाद्याच्या डोळ्याला पाणी येणं, ते बी मरणाच्या दारात असताना मला वाईट वाटलं त्याच्या. म्हणजे मी असा विचार केला, कदाचित लई त्रास असेल म्हातारीला. काय झालं? काही नाही म्हणजे बुवा. आता काही लई राहिलंय असं वाटत नाही. आपण रडताय कशासाठी? काय म्हातारी म्हणते, लई त्रास दिला काय जमीनला सुनांनी बुवा. माझ्या पोरींनी जेवढा माझ्यावर जीव लावला नाही तेवढा जीव माझ्या दोन्ही सुनांनी लावला. आज मरत असताना एवढंच वाटतं, देवा काय बी होऊ दे, माझ्या सुनाबाळांच्या आयुष्यातला आनंद कधी कमी होऊन देऊ नको देवा. मरत असताना ह्या म्हातारीचा सगळा आशीर्वाद माझ्या सुनाबाळांना लागू दे. बहुतेक म्हातारी जशी बोलत होती ना, गेल्या वर्षी दादांची सुद्धा अवस्था तीच झाली. भगवंता निघालोय, पण लय केलंय माझ्या पोराबाळांनी माझ्यासाठी, लय केलंय माझ्या सुनाबाळांनी माझ्यासाठी. देवा
आता काही अपेक्षा राहिली नाही. उलट आयुष्यभर सगळ्यांसाठी चांगलं वागलो, सगळ्यांबरोबर चांगलं बोललो. ते निव्वळ एवढ्यासाठी याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटली धावा तृष्णेची कौतुक वाटे झाली आईचाचे नाम मंगळाचे. शेवटी सबंध आयुष्य जगून निघून गेले, पण
आज निवडलेला तुकोबरायांचा अभंग जर समजा चिंतनासाठी समोर घ्यायचं म्हटलं तर त्याचं उगच वर करणे आधान तरी बोलावा असं आता पटनच. आता वाटतं मुळापासून सांग. अभंग सोडवत असताना त्याची पूर्वपीठिका म्हणून बरं हे तुकोबरायांचे अभंग आहेत. अण्णा सहजासहजी नाही झालंय. ह्याच्यासाठी तुकोबरायांनी प्रचंड कष्ट घेतले. त्या प्रत्येक अभंगाच्या पाठीमागं काहीतरी एक घटना आहे, काहीतरी एक इतिहास आहे. शांत ठीक आहे पाहुणे. त्या दिवशी तुकोबराय कीर्तनाला उभा राहिले आणि अभंग निवडला, मरण माझे मरून गेले मज केले मरण. तुकोबरायांनी अभंग गायला, ध्रुवपद म्हणणाऱ्यांनी चाल गायला. आणि त्या दिवशी कीर्तन सुरू होणार तोपर्यंत कीर्तनामध्ये एक साधक येऊन बसला होता. आणि माझं स्वतःचं स्वच्छ मत आहे, सांगणाराने जेवढं हुशार असावं पर्यायनं त्याच्यापेक्षा जास्त ऐकणारांनी हुशार असावं. आणि आता सांगणारांनी बी आविर्भावात राहायचं नाही. आपल्याला लय कळतं खालच्याला काय तसं नाही. फक्त एवढंच की तुम्हाला बोलायला येत आहे म्हणून तुम्हाला उभा केलंय वागायला, नाहीतर बसलेली नाही गड्याचे मी सोपं विचारतो. नाही घेतले एखाद्याला म्हणलं प्रवचन करा तर नाही केलं तर मी नाव बदलीन. हा ही समोर तेवढं वाटतं, एवढं सोपं नाही. उगाच सोळबू आणि मुरुचून यायचं नाही तर ज्ञान नाही पागळावायचं. तुम्हाला बोला येतंय म्हणून तुम्हाला उभा केलंय. हा सोपं आहे का? सोपं आहे का? माझं स्वच्छ मत आहे, सांगणारा जेवढा तयार तेवढाच ऐकणारा तयार, ऐकणारा जेवढा तयार तेवढाच सांगणारा तयार असावं. तिथे समोर बसलेला साधक तुकोबरायांचा अभंग त्याने ऐकला. आणि अभंग ऐकल्यानंतर नुसतं ऐकला नाही, त्याने त्यातले शब्द लक्षात ठेवले. मरण माझे मरून गेले. आणि तो साधक चालू कीर्तनामध्ये उभा राहिला आणि तुकोबरायांना सांगितलं, वा आजच्या अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी आणि कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी माझे काहीतरी अडचणी आहेत, माझ्या काहीतरी शंका आहेत. म्हणजे काय शंका आहेत? तुम्ही असं म्हणूच कसं शकता मरण माझे मरून गेले? म्हणजे तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली का? कोण म्हणते? साधक कुणाला काय म्हणले? तुकोबराय म्हणले मी कीर्तन म्हणूनच म्हणले विचारलं. कारण जवळ कीर्तन करत नाही तोवर वाचन होतं, तोपर्यंत साधना होते, तोपर्यंत सेवा होते, तोपर्यंत नित्यनियम होतो. बहुतेक कीर्तनकार झाल्यावर या गोष्टीला चला रात्रीच्या कीर्तनानं यायचं, 2-2:30 वाजता झोपायचं, पुन्हा संध्याकाळी सकाळच्या 10 ते 12 उभं राहायचं. म्हणजे वाचत का वाच त्याला म्हणजे माझ्याकडेच बघू नका. पण खरं आहे का नाही? म्हणजे वाचली बरं ते तुकोबराय होते, ते काय सोडू वाच. कसं म्हणता मरण माझे मरून गेले? त्या ज्ञानेश्वरीमध्ये स्पष्ट ज्ञानोबरायांनी लिहिलंय, उपजेते नाशे नाशिले ते पुनरपि दिसे. जन्माला आलेल्या प्रत्येकाला मरावं लागेल, हा ज्ञानेश्वरीचा नियम आहे. आणि फक्त ज्ञानेश्वरीचाच नाही, स्वतःची गाथा कधीतरी एकदा उलटून बघा ना. तुम्हीच सांगितलं नाशिवंत देह जाणार सकाळ आयुष्य खातो काळ सावधान. मी तुम्हाला ज्ञानेश्वरी बद्दल तुकोबराय आडवं लावतोय. ज्ञानोबरायांनी सांगितलंय माणसाला मरावं लागतं म्हणून. आणि तुम्हाला पटलं असेल तेव्हा तुम्ही नाशिवंत देह लिहिलं ना. तुम्ही उगीच लिहिलं का हा देह नाशिवंत मूलमूत्राचा बांधा? हे मदालसीने सांगितलेलं प्रकरण. पण तुकोबराय तुम्हाला मान्य करावं लागेल, माणसाला मरावं लागतं. कसं म्हणताय मरण माझे मरून गेले? ज्ञानेश्वरीमध्ये सांगितले मरावं लागतं, गाथेमध्ये सांगितले मरावं लागतं. ज्ञानेश्वरी गाथा इथपर्यंत जर तुम्हाला पटत नसेल, हे सगळं तुम्हाला पटत नसेल तर भागवत घ्या, भागवत ठेवा समोर. जेव्हा धर्मराज युधिष्ठिर आणि 5ही भावंड जेव्हा वनाला गेली होती, 5ही भावंड वनाला गेल्यानंतर तहान लागली म्हणून त्यातली 2 भावंड पाणी आणायला गेली. थोरल्याने पाणी आणायला जावं का धाकट्याने? तहान लागल्यावर तस काही नाही ठरलं. दोघे एकात असली तर ठीक आहे, वैर असल्यावर काय थोरल्याने धाकट्याने? नाही खरं आहे ना. तहान लागली आणि पाणी आणायला कोण जाणार? नकुल सहदेवांनी नम्रपणे सांगितलं आम्ही पाणी आणायला जातो. तुकोबा मरण माझे मरून गेले म्हणता काय? त्यातले नकुल सहदेव दोघं जण पाणी आणायला गेले. पाणी आणायला गेल्यानंतर का कोणास ठाऊक काही ठिकाणी लिहिले मूर्छित होऊन पडले, काही ठिकाणी लिहिले मरण पण पावले. ते मूर्छित होऊन पडले. नकुल सहदेव मूर्छित होऊन पडले. अर्जुन गेला.
दोन भावांची झालेली अवस्था हुबेहूब अर्जुनाची तीच अवस्था झाली. भीमदादा गेले हुबेहूब भीमाची तीच अवस्था झाली. आणि चारही भावंड पाणी आणायला गेले पण माघारी कशी आली नाहीत या काळजीपोटी धर्मराज युधिष्ठिर गेले. आणि धर्मराज युधिष्ठिराने तिथलं निरीक्षण केलं. बहुतेक ज्ञानापेक्षा अनुभव थोर असतो. ध्यानात ठेवायचं. ज्ञानापेक्षा अनुभव थोर आहे. धर्मराज युधिष्ठिराला त्या सगळ्या गोष्टीचा अनुभव होता. ज्यार्थी माझी चारी भावंड मूर्छित होऊन पडलेत. बरं हे चार कोणी ऐरे गैरे नाहीत. आज सृष्टीचा विचार केला तर या सृष्टीचे सर्वोत्तम योद्धे आहेत. निश्चित यांना काहीतरी अडचण आली आहे. नकुल सहदेव मूर्छित होऊन पडले. तो अर्जुन मूर्छित होऊन पडलाय. भीम 3500 किलोचा भीम मूर्छित होऊन पडलाय. निरीक्षण केलं. पाण्याला हात लावणार तोपर्यंत आवाज आला थांब युधिष्ठिर. जर पाण्याला हात लावशील तर तुझी अवस्था तुझ्या भावांसारखी होईल. 4 पावलं मागे सरले आणि 4 पावलं मागे सरून सराव बी माणसांनी 4 पावलं माग. प्रत्येक वेळी मागे सरणं याचा अर्थ पराभव असाच नसतो. कधी कधी मागे सरल्यानंतर उंच झेप घेता येते. हा जगाचा नियम आहे. आणि मागे सरल्यावर बऱ्याच गोष्टी निपटून सुद्धा जातात. सगळेच आयुष्यातले सगळे प्रश्न सोडवत बी बसू नका. काही सोडून द्या. परिस्थिती कदाचित ते प्रश्न सोडून देते. तुम्ही नीट बघा. धर्मराज युधिष्ठिर 4 पावलं मागे सरले आणि 4 पावलं मागे सरल्यानंतर त्या वनात बघितलं. त्या वनातून आवाज येत होता. त्या धर्मराज युधिष्ठिराने विचारलं कोण? मी यक्ष. बोला यक्षदेव, काय शंका? युधिष्ठिरा, पाण्याला हात लावण्याआधी माझ्या एका प्रश्नाचं तुला उत्तर द्यावं लागेल. आणि जर तू उत्तर नाही दिला तर तुझी ही अवस्था तुझ्या 4 भावांसारखी होईल. धर्मराज युधिष्ठिराने बघितलं. त्याला यक्ष प्रश्न म्हणायचं नाही. यक्ष प्रश्न नावाचं भागवतातलं हे स्वतंत्र प्रकरण आहे. धर्मराज युधिष्ठिराने बघितलं. विचारा यक्षदेव, तुम्ही विचाराल त्या प्रश्नाचं मी उत्तर देईल. तेव्हा यक्षाने धर्मराजाला प्रश्न विचारला होता. आणि मी सांगतो हे सगळं तुकोबरांच्या कीर्तनात चालू होता. तो साधक तुकोबरांना हे सगळं सांगत होता. धर्मराज युधिष्ठिराला यक्षाने प्रश्न विचारला होता. यक्षाने विचारलं, सांगा या जगामध्ये तुम्हाला नवल कशाचं वाटतं? कोणतं आश्चर्य आहे जगात ज्या आश्चर्याचं तुम्हाला नवल वाटतं? धर्मराज युधिष्ठिर क्षणभर थांबले आणि धर्मराज युधिष्ठिराने यक्षाकडे बघितलं आणि यक्षाच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. यक्षदेव, मला या जगात नवल एका गोष्टीचं वाटतं. मला या जगाचं आश्चर्य एका गोष्टीनं वाटतं. कोणत्या गोष्टीनं? या जगात मरण निश्चित आहे पण माणूस त्याबद्दल निश्चिंत आहे. म्हणजे मला कौतुक वाटतं. कीर्तनात बसलेल्या सगळ्यांना माहिती आहे आपण मरणार आहे. ते मोरोचिवून येऊन सुळबुवांनीच सांगावं मगच त्यांना माहिती. असं नाही ना ते. बरं, मी नव्हतं सांगितलं तेव्हा तुम्हाला माहितीच होतं की आपल्याला मरायचंय. वर्षश्राद्धाचे तुमची पाठ झाले. ते आता वर्षश्राद्धाचे कीर्तन मरायचंय मोकळ्या दारोड्यात पाठ झाला होता. कीर्तनकारांनीच सांगावं अशी काय गरज आहे? मला आवर्जून सांगू द्या. त्या धर्मराज युधिष्ठिराने सांगितलं, उत्तर दिलं. मी सांगतो, जगात नवल कोणतं असेल तर मरण निश्चित आहे. माणूस त्याबद्दल निश्चिंत आहे. हो, माहिती आहे मला मरायचंय तरी वाईट वागतोय. माहिती आहे मला मरायचंय लाभाड करतोय. माहिती आहे मला मरायचंय वैर करतोय. माहिती आहे मला. बरं, आणखी एक गंमत आहे. कधी मरायचं हे बी माहित नाही. माहिती? कदाचित हे माझ्या आयुष्यातलं शेवटचं कीर्तन असेल. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा. त्या साधकानं तुकोबारांना जाणीव करून दिली. तुकोबा, ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन आहे मरण निश्चित आहे. गाथेत वर्णन आहे मरण निश्चित आहे. भागवतामध्ये वर्णन आलंय मरण निश्चित आहे. जर हे मरण निश्चित असेल तर तुम्ही कसं म्हणता मरण माझे मरुनी गेले? काय केलं तुम्ही मरण मारण्यासाठी?
कोणत्या अवस्थेला पोहोचला तुम्ही मरण मारण्यासाठी? दीपक बुवा तुकोबारायांनी सांगावं, लेकरांनो मी मरण मारलं याचा अर्थ समजून घ्या आणि अर्थ समजण्याआधी हे सांगा मरण म्हणजे नेमकं काय? कोणत्या अवस्थेला मरण म्हणायचं? मी सांगतो, सोपं सांगतो. ज्या क्षणाला देहाची आणि आत्म्याची फारकत झाली, संबंध संपला, तो क्षण म्हणजे मरण आहे. हेपर्यंत मान्य? ह्याच्यापेक्षा वेगळं मरण कोणाला माहिती असेल तरी सांगा. मरण म्हणजे काय? देहाने आत्म्याचा त्याग केला मरण आहे. आणि तुकोबाराय सांगतात त्या भगवंत प्राप्तीसाठी त्या जगाच्या बापाची भक्ती करत असताना आम्ही जिवंतपणीच देहाचा आणि आत्म्याचा त्याग करून टाकला. त्या देवालाच सांगितलं होतं, देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज. आम्ही त्या देहावर राहिलोच नाही, देहाबद्दल प्रेम निर्माण ठेवलं नाही, देहाबद्दल असणारी आसक्ती सुटून गेली. आणि ती सहजासहजी नाही सुटली. त्रास दिला लोकांनी. नाहीतर दिन रजनी हाचे धंदा गोविंदाचे पोवाडे. ह्याने दिवस रात्र भजन करत होतो. पण आमच्या भजनाचा लोकांना त्रास झाला, काही लोकांना सहन झालं. बर लोकांना ज्यांना सहन झालं नाही ते फक्त एवढंच बघत होते, तुकोबाराय चुकतायत कुठं. एकदा शौचालयावरून माघारी येत होते आणि शौचालयावरून माघारी येत असताना मंबाजी बुवांनी निरीक्षण केलं. भगवंताचं नामस्मरण घेत आणि ते तेवढंच बघितलं मंबाजीनं. अरे म्हणे 5वा वेद लिहिणारा माणूस, जगाच्या बापाचं नामस्मरण करणारा माणूस, पण शौचालयावरून माघारी येताना कसं भगवंताचं नामस्मरण घेतो? अपवित्र जागेवरती पवित्र देवाचं नाव असं कसं? म्हणून हात पकडला आणि गावच्या पंचायतीच्या समोर नेऊन उभा केला. पंचायतीच्या समोर नेऊन उभा केल्यानंतर पंचायतीनं समोर बघितलं, सांगण्यात आलं हा तुकाराम शौचालयाला गेल्यानंतर देवाचं नाव घेतो. पंचायतीच्या समोर हात जोडले. खरं नाही घ्यायला पाहिजे देवाचं नाव. माझी तशी इच्छा नव्हती, पण अडचण अशी झाली, माझी मज झाली. आता तोंड ऐकत नाही हो माझं. माझ्या मुखातून देवभजन करतो. माफ करा मला. जे असेल, जे द्याल ते शिक्षा भोगायला तयार आहे. त्या पंचांचा तुकोबारायांबद्दल द्वेष होता मला. मी एक वाक्य धाडसाने बोलतो, नंदुबा सगळ्यांनी ऐका. मनात द्वेष ठेवून निकाल देणारे पंचच नसावेत. पांडुरंगाचे कधीच नसावेत. पंच दोन्ही बाजूला समान धरून सत्याच्या बाजूने उभा राहतो, त्याचं नाव पंच. दोन्ही बाजूला समान धरून जिथं सत्य आहे, मग तो माझा सख्खा भाऊ जरी असला तरी जर तो अभद्र वागत असेल, जर तो असत्य वागत असेल तर त्याच्याबरोबर मी उभा राहणार नाही. माझा वैरी जरी असला आणि त्याची सत्याची बाजू असली, छाती ठोकून त्या पाठीशी उभा राहील, त्याचं नाव पंच. पण ते थोडस पूर्वग्रह दूषित होता.
आणि तुकोबारायांनी हात जोडले, घ्याल ती शिक्षा मान्य आहे. पंचांनी शिक्षा ठोठावली. बुवा, आजपासून पांडुरंगाची जर तशी इच्छा असेल तर नाही करत भजन. एवढं प्रामाणिकपणा. पण आजपर्यंत जी अक्षर लिहिली त्याचं काय करू? तशी तर गरज नव्हती हे विचारायची. पण आजपर्यंत जी अक्षर लिहिली त्याचं काय करू? ते अक्षर ते तुम्हाला इंद्रायणीच्या डोहात बुडवावी लागतील. आणि पंचांनी दिलेला निर्णय मान्य केला आणि तुकोबाराय निघाले. जी अक्षर लिहून ठेवली होती ती एकत्र केली, गोळा केली. ते अक्षर म्हणजे साधी नव्हती. त्या अक्षरांचे उपकार आहेत जगावर. तुकोबारायांच्या अभंगातले अक्षर आहेत. तुकोबारायांच्या अभंगातले अक्षर नसती तर माझ्यासारख्या पाप्याला कीर्तन करता आलं नसतं. तुकोबारायांच्या अभंगातले अक्षर नसती तर माझ्यासारख्या निर्बुद्धाची चूल सुद्धा पेटली नसती. लय उपकार आहेत त्या अक्षरांचे. ते अक्षर आम्हाला मिळाली म्हणून आम्ही तुमच्या पुढे उभा राहतोय. तुकोबारायांनी त्या अक्षराशी डोक्यावर घेतली. शेजारी उभा असणाऱ्या गंगाधर पंत मवाळांनी आणि बहिणाबाईंनी सांगितलं, बुवा कुणासाठी हो? कुणासाठी? ह्या समाजासाठी. नका अक्षर बुडू. एका एका अक्षरात जीव ओतलाय तुम्ही. एका एका अक्षरात त्या अक्षर नव्हे ब्रह्म आहे असं तुम्ही त्याच्यावरती प्रेम केलं. आम्हा घरी धन शब्दांचे चरतले. ह्या शब्दांवरती तुमचं प्रेम आहे तुकोबा. आणि कुणासाठी बुडवायला चालला हो? बुवा, माळा नाहीत गळ्यात त्यांच्या. त्यांचं ऐकून तुमचा परमार्थ बुडवायचा चालला. नका बुडवू. कुणाचं ऐकून कुणीच परमार्थ बुडवू नका. स्वतःच्या मस्तीत करा, स्वतःच्या धुंदीत करा. माझं स्वच्छ मत आहे. परमार्थावरती कोणाची मक्तेदारी नाही. माझ्या ज्ञानोबा तुकोबारायांचा परमार्थ आहे. माझ्या ज्ञानोबा तुकोबारायांचा हा संप्रदाय आहे. फक्त एक मस्तीत करा, शिस्तीत करा. आपल्यामुळे संप्रदायाला गालबोट लागला नाही पाहिजे एवढंच जपा. बाकी काय आहे ते? नका बुवा बुडू. पण शेवटी घेऊन गेले. ती अक्षर बुडवली. 13 दिवसाचं अनुष्ठान मांडलं आणि तिथून पुढे परत मनच लागलं नाही कशाला. एकटे राहायचे, एकटे बसायचे, देवाचे भजन करायचे. कधी भामचंद्रावर, कधी भंडाऱ्यावर, कधी गोराडेश्वरावर जाऊन बसायचे. पण हे काय? तुकोबारायांच्या परमार्थात सगळ्यात मोठं योगदान असेल तर त्यांच्या पत्नीचं. ब्रह्मचारी असणाऱ्यांबद्दल मला बोलता यायचं नाही, पण संसारिकाबद्दल बोलत असताना मी एक वाक्य सांगेल. पडरी बुवा, ज्याची पत्नी चांगली त्याचा परमार्थ चांगला. गळ्याची ती चांगलीच असावी लागते. तुम्ही कीर्तनाला गेला तर तिने पाठीमागे राहिलेली जबाबदारी पार पाडावी लागते. कीर्तनाला निघाल्यानंतर तिने तुम्हाला आनंदाने निरोप द्यावा लागतो. आणि ते तुकोबारायांच्या नशिबाला पण. तुकोबाराय पुढे निघून गेले. जिजा भाकरी घेऊन यायची. कधीतरी बोलावं वाटतं. वेळ प्रसंगी तुकोबाराय होणं सोपं आहे, जिजा होणं सोपं नाही. तुकोबाराय भामचंद्र भंडारा गोराडेश्वरावर गेले की भाकरी घेऊन यायची. एक दिवशी तुकोबाराय समोर निघून गेले. जिजानं डोक्यावरती भाकरी घेतली, निघाली. कुठे गेले असतील? कुणाला विचारायचं? बर
कुणाला विचारावंही लागत नव्हतं. जिथं 3 वाटा फुटायच्या तिथं येऊन पोहोचायची, डोक्यावरची टोपली खाली घ्यायची आणि डोक्यावरची टोपली खाली घेतल्यानंतर ती 3 वाट्याची माती घ्यायची, कानाला लावायची. काय अधिकार आहे? काय पावित्र असेल त्या पावलांमध्ये. ज्या वाटेनं तुकोबराय गेले त्या वाटेवरची माती सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणायची. सोपं नाही. बरोबर आहे. पांडुरंग बाबा घुले त्या दिवशी कीर्तनात म्हणले, तुकोबराय गेले त्या वाटेची माती विठ्ठल विठ्ठल म्हणायची. काही जण मातीत गेले पण विठ्ठल विठ्ठल नाहीत म्हणले. नाही, त्याच्या मुखातनं आलंच नाही, शेवटपर्यंत आलं. घरच्यांनी प्रयत्न केला बराच, मरायला लागलं. म्हणले मरोस्तोर म्हाताऱ्याने आजपर्यंत कधी देवाचं नाव घेतलं नाही. मरताना तरी कसंच ते म्हातारा देवाचं नाव घेत नव्हतं. म्हणून म्हाताऱ्याला पोरं परमार्थिक होती आणि पोरांनी विचार केला काय जरी झालं तर शेवट म्हाताऱ्याच्या मुखातनं देवा, अंतकाळी ज्याच्या नामाले मुख ह्याने आहे ना म्हाताऱ्याच्या मुखातनं देवाचं नाव आलंच पाहिजे. म्हणून म्हातारं उचलून गावातल्या चौकात नेलं, मंदिराच्या पुढं उभा केलं. मंदिराच्या पुढं उभा करून म्हाताऱ्याला विचारलं, बाबा काय आहे हे? वय तिथं गाव असतं तिथं हे असतं. देव नाही म्हणलं ते. तिथं गाव असतं तिथं हे असतं. पोरांना राग आला, म्हणे मरतय ना आता तो. मरताना देव एकदा म्हण, फक्त देव एकदाच. पंढरी बुवा त्यांना फक्त एकदाच देवाचं नाव घ्यायचं होतं म्हणून आत गेलं म्हातारं, देवाच्या पुढं उभा केलं. त्याला आता विचारलं हे कोण आहे? हे वय. जिथं गाव असतं तिथं ती वरचं असतं, जिथं वरचं असतं त्यात हे असतच. म्हातार घरी आणलं संत बुवा, नाईलाज झाला. आता म्हणली लय प्रपंचिक म्हातार. त्याच्या देखत धान्याचं एखादं पोतं फोडलं तर शिव 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 म्हणल. शिव म्हणजे देवाचं नाव आहे म्हणल ना, शिव 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 म्हणून म्हाताऱ्याच्या देखत धान्याचं एक पोतं फोडलं. म्हातार शेवट एवढंच म्हणलं, टाक 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 म्हणलं, मी गेलं. नाही म्हणलं देव. सोपं नाही ते, सहजासहजी बहुतेक नाहीच हो. ज्या वाटेनं तुकोबराय जायचे त्या वाटेची माती विठ्ठल विठ्ठल म्हणायची. जिजानं ती माती कानाला लावली. तुकोबराय ज्या दिशेने गेले तिथे गेली. तुकोबराय एकटे बसले होते, एकांतात होते. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी हे सुस्वरे आळविती, ही त्यावेळीची अवस्था आहे. आणि तुकोबराय एकटे बसलेले असताना जिजा समोर गेले. समोर वाघ सिंह बसले होते, अंगावर सर्प विंचू खेळत होते. जिजाने जाऊन तुकोबरायांकडे बघितलं. जिजाच्या पावलाचा आवाज आला. समोरचे वाघ सिंह उठून गेले, अंगावरचे सर्प विंचू बाजूला गेले. तुकोबराय जिजा एकमेकांच्या समोर उभा राहिले. तुकोबराय हसत होते आणि जिजा रडत होती. रडली कशासाठी? हात जोडून सांगितलं, बुवा घरात बसून भजन करा, पाया पडते तुमच्या. माझी एवढीच इच्छा आहे तुम्ही घरात बसावं भजन करावं. अहो असं जर तुम्ही वनात येऊन बसायला लागला, यातल्या एखाद्या प्राण्याने जर समजा धोका दिला आणि तुमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर आम्ही कोणाकडे बघायचं? नाही बघतायत पंढरीपणे. एकदा जर माणसाच्या आयुष्यातून माणूस निघून गेला ना, त्याच्या जागेवर कोणाला दुसऱ्याला बघता येत नाही. माणसाच्या आयुष्यातून माणूस निघून गेला ना, त्याच्या जागेवर तुम्ही कोणाला उभा करा. बाप निघून गेल्यानंतर कोणाकडे बघितल्यावर बाप नावाची भूक भागते. माझं बोलणं पटत नसेल विचारून घ्या तुम्ही त्या तिघांना. पोपटरावांना विचारा, महादेवरावांना विचारा, त्या बाळाताईंना विचारा. दादा निघून गेले, वर्ष झालं, सैरबैर झालंय. उलट हे कुटुंब दादा गेल्यापासून पायाखालची वाळू सरल्यासारखं झालं. कळाना नेमकं काय करावं. जोपर्यंत दादा होते आनंद होता घरात, धाक होता, प्रेम होत. आता वर्ष झालं, बाळाताई जरी दारात आल्या तरी आता तोंडावरून हात फिरवणारा बाप दिसत नाही.
पोपटराव जरी कामाच्या निमित्ताने कधी बाहेर गेले, उशीर आले, अमर असल, बाबू असल, ही पोरं मोठी आहेत. पोरं जरी कामाच्या निमित्ताने बाहेर गेली, रात्री यायला जर उशीर झाला, सगळी माणसं झोपलेली असायची, दादा जागी असायची. बाबू आला करे, खात्री पटत नव्हती तोपर्यंत झोपत नव्हता. आज काळजी वाटायची. वर्ष झालं आता नाहीत दिसत दादा, अंगणात फिरत नाहीत, उशीर आल्यावर खवळत नाहीत, आता फक्त आठवणीत दिसतात, आता फक्त फोटोत दिसतात. माझी स्वच्छ इच्छा आहे गड्या, कीर्तनात बसलाय म्हणून मी सगळ्यांना हात जोडून सांगतो, माणसं दिसतायत तोपर्यंत प्रेम करा त्यांच्यावर. दिसायची बंद झाली की किती जरी हाका मारल्या तरी दिसत नाही. किती विकासांना किती आपुलकीनं हाक मारल्यावर आव देतील, आता नाही देतो. तुकोबरायांना जिजांनी सांगावं, मालक घरात बसत जा, तुम्ही गेल्यानंतर कुणाकडे बघायचं आम्ही. तुकोबरायांनी दोन्ही प्रश्नाची उत्तर एकाच वेळी दिली. जिजा, अगं हे प्राणी धोका देतील असं वाटतं का तुला? हे वाघसिंह धोका देतील असं वाटतं का? नाही का जिजा, देवाने 84 लक्ष योनी तयार केल्या, त्यातले 83,99,999 प्राणी कधीच कोणाला धोका देत नाही. का कोणास ठाऊक संतो, धोकेबाज अशी एकच जात देवाकडून तयार झाली. मी आणखी थोडं बोलतो. माणूस एकमेव जात आहे जी फसवतीये, माणूस एकमेव जात आहे जी धोका देते. फसवून बी श्रीमंत होता येतं, प्रामाणिकपणाने बी श्रीमंत होता येतं. फसवून कमवून आणलेला पैसा कधीच तुम्हाला शांततेची झोप लागून देत नाही, आणि प्रामाणिकपणे कमवलेला पैसा कधीच तुम्हाला आनंदापासून दूर नेत. लय मोजू नका आता काय ते लय शेतीवाडी, जमीन जुमलान, बंगलान, गाडी सोडून द्या. मी पाया पडतो तुमच्या. मी रोज एका जागीरदाराच्या दारात आहे, रोज आहे. हा, एखादा दिवस चुकून खडा असेल नाही तर रोज एक जागीरदार जाणतोय मी, रोज बघतोय मी त्यांची घरं. लय श्रीमंत आहेत माणसं, पण झोपीच्या गोळ्या खातायत. परवा दिवशी जेवायला माझ्या शेजारी भला मोठा प्रचंड श्रीमंत बसला होता. आम्ही गुलाबजाम खात होतो, ती मेथीची भाकरी, ज्वारीची भाकरी खात. त्याला म्हणलं, पाहुणं खावा ना गुलाबजाम. म्हणले, तुम्हाला पुढल्या वर्षी यावं लागेल. नाही गळे नकाच. ते लय शेतीवाडी, जमीन जमला, मी लय कमी हे निश्चित कमवा. जोडून या धन उत्तम व्यवहार ह्या नाही, तुम्ही कमवा नक्की. फक्त माझं स्वच्छ मत आहे, कमवत असताना नीतिमत्तेने कमवा, कमवत असताना प्रामाणिकपणाने कमवा. आपण मी सोपं बोलू का, आपण पाठ टेकल्या जर आपला डोळा लागत असेल तर आपल्या एवढा श्रीमंत जगात दुसरा कोणी नाही. पाठ टेकल्या डोळा लागला पाहिजे. आणि मी पुन्हा सांगेल, पाठ टेकल्या डोळा लागायला दिवसभर प्रामाणिक जगावं लागतं, दिवसभर कष्ट करावे लागतात, स्वतःच कष्ट वापरावं लागतं. हे जगात का कोणास ठाऊक. तुकोबराय सांगतात, लय प्राणी तयार झाले पण एकच प्राणी असा आहे जो सगळ्यांना धोका देऊ शकतो, त्याचं नाव आहे माणूस. जिजा, हे प्राणी धोका देत नाहीत, वाघसिंह धोका देत नाहीत. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रही न खाती सर्पतया. आणि मी मरेनाची भीती वाटते का ग जिजा? मरण्यासारखं तया तुकारामाकडे काय राहील? पिंड पदावरी दिला फुले करी, माझे झाले गया वर्जन. मी कधीच हा पिंड भगवंताच्या चरणावर अर्पण केलाय, आणि भगवंताने बी माझं ऋण ठेवलं नाही. पिकले शेंद कडूपण गेले, तैसे आम्हा केले. पिकलेलं शेण जसं गोड लागतं, पिकलेलं शेण जसं सुगंधी लागतं, तसं आमच्या आयुष्याचा सुगंध त्या पांडुरंगाने आणलाय ग. ह्या मरण्यासारखं आता माझ्याकडे काहीच राहिलं नाही. मरणा हाती सुटली काय विचारे या निश्चय, न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे. जिजा, हा तुकोबा आता मरणारच नाही. उलट तुला सोपं सांगू का, माझं मरणच मरून
मरून गेले मज केले अमर ठाव पुसले बुड पुसले ओस ओसले देहभाव आला होता गेला पर दरीला धीर जीवनी धावते वेगामध्ये स्पष्टीकरणासहित उच्चारासहित 3 चरणाचा अर्थ सांगत असताना कीर्तनात जमलेल्या सगळ्यांना नम्रतेची विनंती, एकदा शांतपणे हात जोडून बसा, मोठ्या प्रेमाने एकदा त्या विठेवरच्या मालकाचं नाव विठोबा मरण माझे मरून फुल वाटा रे फुल वाटा मरण माझे मरून गेले मज केले अमर ठाव पुसले बुड पुसले ओस ओसले देहभाव आला होता गेला पुर धरीला धीर जीवनी धावत्या वेगामध्ये स्पष्टीकरणासहित उच्चारासहित अभंगाच्या 3 चरणाचा अर्थ सांगून झाला. मला दिलेली वेळ संपून 20 मिनिटं जास्त झाली. बरोबर 10:30 वाजता कीर्तन चालू झालं होतं. 10:30 वाजता रामकृष्णाने झालं. तंतोतंत 12:30 वाजता फुलं पडतील. अतिशय मनापासून तुम्ही सर्वांनीच समस्त बिचुकले परिवाराने ही सेवा माझ्यासारख्या पामराकडे दिली म्हणण्यापेक्षा संतोष बुवा हट्ट केला. बरं, आमरने माझ्याकडे नाही हट्ट करायचा तर कोणाकडे करायचा. फक्त थेट बोलता येत नव्हतं. तर हे पोरांची अवस्था अशीच असते. मांजराच्या गळ्यात घंटी बांधायची महाराजांना एखादी गोष्ट सांगायची म्हणजे त्यांना सांगू वाटते, पण म्हणायचं कोणी धाडस होत नाही, धाडवत नाही तेवढं. आमरचे निरोप माझ्याकडे पंढरी पाहुण्यांकडून येत होते. हे पंढरी पाहुणे हे आपल्या सोन्याचे वडील, त्यांचे निरोप येत होते म्हणे महाराज आमरची खूप इच्छा आहे हे कीर्तन तुम्ही करावं. झालतं असं विशाल बुवा आता तुमच्या लक्षात येईल. तात्या आजची तारीख त्या नगर जिल्ह्यात वासुंदे म्हणून गाव आहे. बरोबर आहे. ज्ञानेश्वर माऊली झोळ माऊलींच्या चुलत भावाचं वर्षात आहे आज. आणि त्यांनी ही तारीख माझ्या पदरात घातली होती. तात्या तिथं जायचंच होतं, पण परत 5 जानेवारीला अमरच्या आजोबांचं श्राद्ध आहे म्हटल्यानंतर त्या लोकांना समजावून सांगितलं म्हणलं काही जरी झालं तरी एवढं कीर्तन मला करावंच लागतंय मराठीत. त्या अमरमुळं पंढरी पाहुण्यांमुळं इथपर्यंत येणं झालं. बहुतेक दादा पाहुण्यांनी 1-2 वेळा ह्या गोष्टीसाठी असा हट्ट केला तर तुम्हाला यावं लागतंय.
ह्या सगळ्यांचा हट्ट एकत्रित आला आणि त्या एकत्रित हट्टामुळे आज इथपर्यंत येणं झालं. सेवेसाठी नियोजन करत असताना निव्वळ आपला घरातला कार्यक्रम समजून विशाल बुवांना आमंत्रण दिलं, ते येणारच होते. माऊली बुवा येणार होते, दीपक बुवा येणार होते, हे निश्चित होते. पण आवर्जून विकासांना आज एक गोष्ट अशी केली, संतोष बुवांना बोलवलं अमरच्या घरचा कार्यक्रम म्हणून. संतोष बुवांना सांगितलं तुम्ही दोघं गायला उभा राहा, दीपक बुवा तुम्ही सिंथ वाजवा. आणि आणखी एक विकासांना सापडले, म्हणजे अतिशय दर्जेदार असे टीम, सगळे चांगले तगडे कलाकार आज कीर्तनाच्या निमित्ताने उपस्थित आहेत. ज्याच्याजवळ जे सर्वोच्च आहे त्या क्षेत्रातला सर्वोच्च माणूस इथपर्यंत पोहोचावा असा मी प्रचंड प्रयत्न केला. अतिशय मनापासून तुम्हा 5ही जणांच्या चरणावरती नतमस्तक होतो. तुम्हा 5 जणांच्या चरणावर नतमस्तक होत असताना कीर्तनामध्ये साहिल टाळ घेऊन उभा राहिला. अलीकडे तो कीर्तन करतोय. साहिल कीर्तन करत असताना प्रचंड अभ्यास कर बेटा, प्रचंड अभ्यास कर. अभ्यासानं समाजाच्या समोर जा. अभ्यासानं समाजाच्या समोर जाशील तेव्हा समाज निश्चित मान्यता देतो. नाहीतर आहे काही पाठीमागं वळून बघितल्यावर काय आमच्या तरी पाठीमागं कोण उभा होतं? कुणी नव्हतं. द्या आपली मोडकी तोडकी आपली ही ढवळीची माणसं माझ्या पाठीमागं उभा राहिली त्या काळात. मला जाणीवपूर्वक सांगतो, मी कीर्तनात 1000 वेळा सांगितलं, त्या 1000 वेळा आज त्या अमोलसूच्या कातड्याचं जोड करून तुमच्या पायात घातलं तरी तुमचं उपकार फिटायला बरं साधल्यावर कुणी येईल रे. पण जेव्हा कुणीच नव्हतं तेव्हा ही माणसं मला बोलवायची. पुन्हा फरक पडल्यामुळे ते जरा पण ह्यांचे उपकार आहेत. साहिल दादा मी आणखी सांगतो तुला, ऐक म्हणजे संपवतोय मी कीर्तन. प्रचंड अभ्यास करणार आणि अभ्यासानं समाजाच्या समोर जा. समाज शिक्का मारायची गडबड करतो. शिक्का मारायची गडबड म्हणजे एकतर चांगला किंवा वाईट असा एकदा शिक्का पडला की पुन्हा कीर्तनाला बोलतो. मग प्रचंड कीर्तन करा, ताकदीनं उभा राहा. प्रचंड श्री गुरुच्या कृपेनं, माऊली ज्ञानोबरायांच्या तुकोबरायांच्या आशीर्वादानं तू खूप मोठा व्हावा अशी माझी इच्छा आहे. तू जेव्हा मोठा होशील तेव्हा प्रत्येक वेळी माझा विद्यार्थी म्हणून मला तुझा सार्थ अभिमान वाटेल आणि तो सार्थ अभिमान वाटण्याचं भाग्य तू माझ्या पदरात घालावं एवढीच माझी तुझ्याकडून म्हणजे इच्छा आहे, मागणी आहे. विकासांना तुमच्या चरणावरती नतमस्तक होत असतानाच शेवट ह्या परिवाराबद्दल बोलत असताना ह्या सगळ्यांबरोबर 2 शब्द सांगत असताना पंडित पाहुणे वेगळं काय मांडायचंच नाही मला. आज मला हे सांगायचं नाही की आई वडिलांना सांभाळा, ह्या परिवाराने जपलंच. दादांची होईल तेवढी सेवा केली. काय सांगू ह्या 2 भावांना सांगू का चांगलं वागा म्हणून? अहो ती कवाच वाईट वागली नाही ती एकमेकांबरोबर. मी जर बरोबर बोलत असेल, आज बोलणं जर रास्त असेल तर विशाल बुवा बहुतेक तुम्हाला माहित असेल नसेल, नंदू बुवा माझं बोलणं चुकलं की थेट सांगा बुवा तुम्ही चुकीचं वाक्य बोलला म्हणून. आमरवरती जेवढं प्रेम त्याच्या वडिलाचं नाही त्याच्यापेक्षा जास्त प्रेम त्याच्या चुलत्याचं आहे. हे सहजासहजी बघायला गावत नाही. हिथं बडेखानला भेट झाली ती आमच्या दोघांची. त्या मंगल कार्यालय तिथं हिंदवी पॅलेसच्या तिथं भेट झाली ती आमची. आणि मी त्यांना एक वाक्य बोललो होतो, माझी इच्छा बी तशी होती. आता परत ती नंतर आपल्याला परिस्थितीमुळे थांबावं लागलं, नाही तर माझी इच्छा अशी होती. मी त्यांना म्हणलो होतो एक काम करता का पाहुणे? म्हणले काय? म्हणलं तेवढा आमरच मला देता का? मलाच राहू द्या म्हणलं, तुम्ही आणायचंच नाही घरी. रडला होता तो माणूस. ती म्हणे महाराज तुम्हाला माहित नाही तुम्ही कोणाला नेलंय. आमोर म्हणजे माझं काळीज आहे, आमच्यासाठी ते जीव आहे. आनगोड लागत नाही माझं पोरग घरात नसल्यावर. पुतण्यासाठी जर चुलत्याचं एवढं प्रेम असेल आणि चुलत्यावर जर पुतण्याचा तेवढा जीव असेल तर या परिवाराला चांगलं वागा असं वेगळं सांगायला सुळबुवाची अजिबात गरज नाही. दोघही राम लक्ष्मणासारखे राहतात, असंच आयुष्यभर राहावं. स्वच्छ बोलतोगड्या ह्या परिवारात असणारी एकी हीच दादांसाठी मोक्ष आहे. हीच दादांसाठी मुक्ती आहे. हाच दादांसाठी मोक्ष आहे. ह्याच मोक्ष आणि मुक्तीच्या प्रवासात दादांना भगवंताने तो सत्य असणारा साचा असणारा मोक्ष द्यावा हीच अभंगाचे शेवटच्या चरणातल्या
पिचुकले कुटुंबामधील सर्व सदस्य आरती घेण्यासाठी समोर या. घरातील सर्वांनी समोर उभा राहा सगळे. या त्यांच्या कुटुंबामधील सर्व सदस्य आरती घेण्यासाठी समोर या. आम्ही जात तुम्ही कृपा पुंडरी आरती या संताशी निर्विहित मदने तुकामने आता उदारत हो या संताशी निर्विहित मदने ज्ञान दे